श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज चौथा दिवस, तिथी आहे भाद्रपद शुद्ध एकादशी। या एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात। परिवर्तिनी आपण ज्याला कुशी बदलणं म्हणतात ना, कूस पालटप, झोपलेले आहेत 2 महिने झाले कोण, भगवान विष्णू, आपण त्याला शयनी एकादशी म्हणलं होतं। देव शयनी एकादशी, आषाढी एकादशी, त्यातून श्रावण एकादशी झाली, भाद्रपद एकादशी, म्हणजे चातुर्मास अर्धा संपला। आता इथून पुढचा चातुर्मास असतो ना, तो एक चॅलेंज म्हणजे एक आव्हान असतं। कारण का, आलं नवरात्र, नुकताच गणपती संपला, काही जणांचा तर अनंत चतुर्दशीपर्यंत असतो, त्याच्यानंतर लगेच नवरात्र, नवरात्रानंतर दिवाळी, आणि सगळं चातुर्मासात येतं। म्हणून पहिले जे 2 महिने असतात ते जास्त महत्त्वाचे असतात आणि त्यांना संन्यासीनाम चातुर्मास। संन्यासी लोक चातुर्मास म्हणजे 2च महिने करतात। त्या 2 महिन्यात ते एवढी उपासना करतात आणि स्वतःत एवढी शक्ती संचय करतात। इनपुट्स आपण शब्द वापरतो ना, शक्ती संचय करून उरलेले जे 2 महिने आहेत ना, ते इतरत्र फिरून ती शक्ती लोकांपर्यंत पोहोचवतात। ते ज्ञान, तो अनुभव, ते सगळं लोकांच्यापर्यंत पोहोचवतात। भक्ती आणि मुख्य म्हणजे प्रचिती, आत्मप्रचिती। 2 महिन्याच्या उपासनेत ते एवढं मिळवतात कारण ते एकांतात असतात। त्यांची म्हणून एक दिनचर्या असते। वासुदेवानंद सरस्वती म्हणजे अलीकडच्या काळातले दत्तावतार आपण म्हणतो, परमहंस परिव्राजकाचार्य। परमहंस म्हणजे ते मुक्तच होते, सदैव ते निरक्षीर विवेक, आत्म अनात्म या चिंतनातच असायचे। त्यांना आत्म काय ते इतकं कळलेलं होतं की त्या आत्मभावातच ते असायचे। उन्मनी, मनाच्या वरची अवस्था उन्मनी, त्या उन्मनी समाधी अवस्थेतच ते असायचे। त्यांचं एक चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यात चातुर्मास पहिला, चातुर्मास दुसरा, चातुर्मास तिसरा असं लिहिलेलं आहे। म्हणजे शेवटी महत्त्व कशाला आहे, जसं माझ्या जीवनात सद्गुरूंच्या अनुग्रहाला महत्त्व आहे, जन्म, शिक्षण, लग्न, नोकरी, मला निरनिराळी पारितोषिकं, सगळ्यात महत्त्व गुरुच्या अनुग्रहाला आहे जर मी घेतलं असेल तर। म्हणजे माझं सगळं जीवन चरित्र सांगायचं तर ते अनुग्रह सेंटर्ड असलं पाहिजे। तसं आत्ता चातुर्मासात जी जीवनशैली असते ती त्यांना उरलेली 10 महिने पुरते, कारण त्यांना 2 महिने पुरतात चातुर्मासात। मग असे त्यांनी चातुर्मासाच्या, आपण म्हणतो ना इन टर्म्स ऑफ चातुर्मास, म्हणजे चातुर्मासाच्या त्या कक्षेत त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे। आपण आता चातुर्मास गेली कित्येक वर्ष आपण चातुर्मास, अधिक महिना आला जो गेल्या वर्षी आला होता, त्यावेळेला 5 महिने आपल्याला मिळतात। आपण विचार करतो, आपण जास्त जाणीवपूर्वक एखादं साधन, एखादा संकल्प करतो आणि जे तसं करतात त्यांना त्याचे लाभ नक्कीच होतात। लाभ होणं म्हणजे काय, एक म्हणजे माझे जे साधन आहे नामस्मरण उदाहरणार्थ, ते स्थिरावणं, घट्ट होणं, खोल होणं, अनुसंधानात त्याचं रूपांतर होणं। अखंड मला महाराजांचं किंवा माझ्या सद्गुरूंचं स्मरण असलं पाहिजे, त्यांच्या प्रभावाचं स्मरण असलं पाहिजे, त्यांची शक्तीचे सगळं विश्व चालवते ही माझी निष्ठा असली पाहिजे, लक्षात ठेवा। हा एक भाग झाला। आणि दुसरं म्हणजे कशीही परिस्थिती असली तरी मी आनंदात असलं पाहिजे। देहाची परिस्थिती कशी असू दे, कुटुंबातली किंवा बाहेरची परिस्थिती कशी असू दे, माझी मनस्थिती माझ्या हातात आहे आणि ती मनस्थिती मी इतकी स्थिर राखेन, एवढा आनंदात राहीन, तो मी केलेल्या संकल्पाचा खरा लाभ आहे। याच्यात प्रमोशन मिळालं चातुर्मासात वगैरे असे प्रापंचिक हिशेबच करायचा नसतो चातुर्मासाच्या बाबतीत। तर आज आहे एकादशी, परिवर्तनी एकादशी, म्हणजे 4 महिने जे झोपलेले असतात ते आता कूस पलटतात आपण म्हणतो, आणि नंतर पुन्हा कूस बदलून ते अजून 2 महिन्यांनी त्याला देवोत्थान एकादशी, प्रबोधन एकादशी। देवोत्थान म्हणजे देव उठले, देव झोपले, देवानी कूस परतली म्हणजे कुशी बदलली आणि देव उठले, त्याला चातुर्मास म्हणतात। तर आज अत्यंत महत्त्वाची पवित्र तिथी आहे। आपण प्रत्येक एकादशीला चिंतन केलेलं आहे की एकादशी व्रत हे दशमी, एकादशी, द्वादशी असं 3 दिवसांचं असतं।
भागवतावर आपण कसं चिंतन करतोय की आपल्याला कथानकं माहीत आहेत. कथानकावर आपण फार भर न देता पहिला स्कंद दुसरा स्कंद असा स्कंदवार विचार न करता काही महत्त्वाची कथानकं, महत्त्वाचे विषय जे भागवतात आलेत आणि त्याच्यावर असे चिंतन करायचे की जीवनात मला त्याचा कसा उपयोग करता येईल. एक काल आपण 24 अवतार बघितले होते, भागवताच्या सुरुवातीलाच दिलेले. आज महत्त्वाचे जे दशावतार म्हणतात, विष्णूचे 10 अवतार, त्यातले 9 झालेले आहेत आणि 10वा होणार आहे. ते पाहण्यापूर्वी आपण काही श्लोक म्हणूया माझ्या नंतर म्हणणारा. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद. ब्रह्मा विष्णुमहेशानां मूर्ते सत्यवती सुत. आता शुकाचार्यन शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा. यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. ततो जयमुदीरयेत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. अवतार हा जो शब्द आहे तो अवतृ आणि उद्धार उद्ध्रुव हे आपण बघितलं होतं. वरून खाली येणं याला अवतार म्हणतात. गंगावतरण आपल्याला माहीत आहे. ग्रंथावतरण सुद्धा जे पारायण करतात ग्रंथांचं त्यांना माहीत आहे हा ग्रंथ कसा लिहिला. मग पहिला अध्याय काय, दुसऱ्या ग्रंथाची अवतरणिका. अवतरणिका म्हणजे असा ग्रंथ अवतरला. चंद्रावतरण, मानवाचं चंद्रावतरण. एका मुलाने विचारलं आपण खालून वर जर जातोय तर अवतरण कसं. त्याचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण स्पेसमध्ये वर खाली वगैरे असं काही नाही आहे. आपल्याला सूर्य उगवतो त्याला पूर्व आपण म्हणली म्हणून ही पश्चिम वगैरे आपण दिशांना ठेवलेल्या आहे. तिकडे स्पेसमध्ये अंतराळात दिशांना काही महत्त्व नाही आहे. त्यानंतर आणखीन महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ज्या चांद्रयानातून ते अंतरिक्षवीर उतरले त्यांनी लॅडर, ती निसण म्हणतो, ती शिडी टाकली आणि तिथून ते उतरलेच ना खाली चंद्रावर.
हे अवतरणच आहे, म्हणून चंद्र अवतरण. आणखीन एक सुंदर उदाहरण आहे. ज्या वेळेला खात्री पटली की हे राम लक्ष्मण आहेत आणि राम हा आपला स्वामी असणार आहे इथून पुढे, मग त्यावेळेला जो भिक्षुक म्हणून हनुमान आला होता आणि त्यांचा परिचय करून घेत होता, त्याने आपलं हनुमंताचं रूप प्रकट केलं आणि रामाला सांगितलं उजव्या खांद्यावर बस आणि याला सांगितलं डाव्या खांद्यावर बस. त्यावेळेला राम हा इतका सज्जन, तो म्हणाला आम्ही इतकं चालत आलेलो आहे, इतकी वर्षे आम्ही चालतोय, आता ही टेकडी चढून द्यायला काही नाही, तिथे वरती तुमचे राजे बसलेत ना सुग्रीव, बसा तुम्ही. हा खाली बसला, ते त्याच्यावर बसले. हा उंच झाला पर्वतासारखा, उड्डाण करून गेला, सुग्रीवासमोर उभा राहिला आणि वरून खाली त्यांनी रामाला आणि लक्ष्मणाला उतरवलं. म्हणाला लक्षात आलं का, एरवी सुग्रीववर आणि तुम्ही सुग्रीवाच्या पायाकडून चढत जाणार होता, तुम्ही देव आहात, देवाचे अवतार आहात, म्हणून सुग्रीवासमोर तुमचं अवतरण व्हावं म्हणून या पद्धतीने मी तुम्हाला वरती नेलं. हा अवतार आहे. कशासाठी? उद्धार करण्यासाठी. माणूस हा पतनशील आहे आणि तो पतन म्हणजे तो खाली जातो आणि म्हणून मला दर युगात अवतार घ्यावा लागतो. आणि युग म्हणजे 4 युग म्हणू नका, एकाच वेळेला अनेक अवतार असतात. आता सध्यासुद्धा संत, सत्पुरुष, साधू हे सगळे अवतारच आहेत. अवतारांचे निरनिराळे प्रकार सांगितलेले आहेत. काही प्रवेश अवतार असतात, ते प्रवेश काम झाले की निघून जातात. मत्स्य अवतार, कूर्म अवतार, काही आवेश अवतार असतात, म्हणजे तेही प्रवेशासारखेच असतात पण आवेश त्यांचा भयंकर असतो. मत्स्य अवतार शांत आहे, कूर्म अवतार शांत आहे, उलट त्यांनी सहन केलं आहे ते वजन सगळ्याचं. आपण त्यांच्या कथा बघणार आहोत, पण त्या अर्थी हे बघा, आवेश अवतार नृसिंह आणि वराह, एवढा आवेश आलेला आहे, त्याशिवाय ते राक्षस मरणारच नव्हते. आणि नंतर अंशावतार आणि नंतर पूर्ण अवतार. अंश, रामापर्यंतच्या अवतारांना अंशावतार म्हणतात. आता हे अंश कोणी ठरवले? कुणीतरी ठरवले, वर्णन केले. मी कृष्णाचा भक्त असेल, कृष्ण 16 अंश, मग राम 12 अंश, रामाचा भक्त असेल तो राम 16 अंश, असे सगळे असतात. पण बाकी सगळे अंशावतार आहेत. वामन अंशावतार, परशुराम अंशावतार, राम अंशावतार आणि कृष्ण हा पूर्ण अवतार. बुद्धाबद्दल काल आपण शेवटी पाहत होतो की नक्की कोणता बुद्ध. लोक निरनिराळ्या पद्धतीने आपली एक श्रद्धा बनवतात. म्हणून काल आपण हेही म्हणलं होतं बुद्धावताराच्या वेळेला. काल काय म्हणलं होतं ते पुन्हा पाहूया. पहिल्या अवतारापासून सुरुवात करूया, मत्स्य अवतार. काल आपण बघितली होती मत्स्यावताराची एक गोष्ट. कुठली? तो ऋषींच्या हातात मासा येतो, मग ते कमंडलूमध्ये ठेवतात, मग तो मोठा 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 होत जातो. नंतर मग तो जलप्रलयात एक नौका आणि त्या नौकेत सगळ्यांच्या जोड्या घे, युग्म म्हणजे जोड्या आणि बीज, कारण नवीन सृष्टी निर्माण, सगळ्यात पाणी झाल्यानंतर जलप्रलय झालेला आहे, नवीन सृष्टी निर्माण केली पाहिजे. ही कथा आपण बघितली होती. मत्स्यावताराची दुसरी कथा आहे हयग्रीव नावाचा राक्षस. काल हयग्रीव आपण अवतार बघितला होता देवाचा. हा हयग्रीव राक्षस आहे आणि त्यांनी वेद चोरलेले आहेत. आता वेद चोरले काय? वेदांबद्दल निरनिराळी आपण मतं किंवा निरनिराळे वर्णनं वाचतो. शांतपणे झोपलेला आहे ब्रह्मदेव आणि तया निद्रिस्ताचा घोरू, तो घोरतोय आणि त्या घोरण्यातून वेद निर्माण झालेले आहेत. अर्थ काय त्याचा? की वेद असे निर्माण झाले, इतक्या सहजतेने निर्माण झाले की त्या व्यक्तीला सुद्धा कळलं नाही की आपल्यातून वेद निर्माण झालेला आहे. एक उदाहरण मागे सांगितलं होतं आणि त्यावेळेला 4 शब्द वापरले होते आणि हे लक्षात आलं ना तर आपल्या संस्कृतीची किती उच्च पातळी आहे. पण सध्याच्या मार्केट इकॉनॉमी म्हणजे बाजारी नाही तर बाजारू अशी आर्थिक व्यवस्था आहे. आपली कुठलीच व्हॅल्यू टिकणार नाही आहे, कारण सगळी प्राईस इज इम्पॉर्टंट. इवन प्राईज इज नॉट इम्पॉर्टंट. पुस्तक दिलं मुलाला बक्षीस म्हणून, काय 5 रुपयाचं पुस्तक दिलं आहे, 5 रुपयाला भाजी तरी मिळते का? अरे प्राईज आहे ते. आणि ते प्राईज आणि प्राईस याच्यामध्ये फरक नाही आणि व्हॅल्यू आणि प्राईसमध्ये तर फरक उरलेलाच नाही आहे. व्हॅल्यू, एखादी आजी म्हणजे आई कोणाची तरी मरता मरता वाचवण्यासाठी एक औषध आणलं आणि ते औषध समजा 5 रुपयाला पडलं, अगदी त्याला तेवढंच पाहिजे होतं. कधी कधी अगदी साधी औषधं मोठे ताप वगैरे उतरवतात, क्रोसिनसारखे सुद्धा. तर ते 5 रुपये तिच्या आयुष्याची किंमत आहे का? 5 रुपये इज द प्राईस ऑफ दॅट मेडिसिन. 5000 असेल इज द प्राईस ऑफ दॅट मेडिसिन. आणि हिच्या जीवनाची, माझ्या आईच्या जीवनाची व्हॅल्यू, इट इज इनव्हॅल्युएबल, इनकॅल्क्युलेबल और प्राईसलेस. काय प्राईसशी कम्पेअर करतो आपण? सगळं प्राईस 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 झालेलं आहे. आणि म्हणून आज तो त्यांनी वेद चोरले म्हणजे काय केलं की हे जे विचार आहे,
एक उदाहरण तुम्हाला देतो, तो विश्वामित्राचं. विश्वामित्रांच्या आतून तो मंत्र बाहेर पडला ज्याला गायत्री मंत्र म्हणतो. काल जो विचार आपण बघितला होता की 2 कोळ्यांचे ग्रंथ महाकवी म्हणून आपण डोक्यावर घेऊन नाचतो, एक सत्यवती सुत व्यास आणि दुसरे वाल्या कोळी, बरोबर. तसंच इथे विवेकानंद हे क्षत्रिय आहेत, पण वर्ण बदलता येतो माणसाला, आणि त्यांच्या तोंडून ज्याला मंत्रराज गायत्री म्हणतात तो आपोआप बाहेर पडला. त्यांना ते नवीनच होतं. ते लगेच त्यांना आकाशावर तो लिहिलेला दिसला, त्यांनी तो ऐकला, त्यांनी तो लक्षात ठेवला, त्यांनी तो पुन्हा म्हणला आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला, आणि त्या मंत्राची परंपरा सुरू झाली. तुम्ही करते आहात का या ग्रंथाचे? काय म्हणता तुम्ही? तुम्ही या ग्रंथाचे रचयिते आहात का? नाही. तुम्ही निर्माते आहात का? नाही. मला कळलंच नाही हा ग्रंथ कसा आला. म्हणून त्याला सांगितलंय झोपलाय ब्रह्मदेव, घोरतोय आणि त्यातून वेद निर्माण झालेला आहे. वेद इज नॉट अ बुक ऑफ नॉलेज, इट इज नॉलेज इट सेल्फ. वेद म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान मिळवण्याचं साधन वेदपासून विद आणि विदपासून व्हिडिओ. व्हिडिओ हे ज्ञान मिळवण्याचं साधन आहे. आपण आता ते कशासाठी वापरतो? ब्लॅकमेलिंगसाठी सुद्धा वापरतो. फार चुकीचं आहे. वेद विद कोविद आपण मग सांगितलं ना, ज्ञानी आहे तो. व्हिडिओ ज्ञान मिळालं. एका अर्थाने व्हिडिओसारखं दिसत होतं त्या संजयाला, ते युद्ध वर्णन करून तो त्या आंधळ्या धृतराष्ट्राला सांगत होता. हा खरा व्हिडिओ आहे. असू दे. तो वेद त्यांनी चोरले म्हणजे काय केलं? वेदांच्या अध्यापनाला आणि अध्ययनाला त्यांनी बंदी घातली. विश्वामित्र काय म्हणाले बघा, माझ्या नकळत हे बाहेर पडलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त मी या मंत्राचा उद्गाता आहे. उद्गार जसा बाहेर पडतो ना, एकदम ऐग वाटतं ना आपल्याला, काही चित्रसुद्धा बघितल्यानंतर आपल्याला ऐग, हे जे एकदम बाहेर पडतं ना याला उद्गार म्हणतात. तसा तो एकदम बाहेर पडला, उद्गाता. नंतर मला तो लिहिलेला दिसला, मी द्रष्टा. नंतर मी तो ऐकला, मी श्रोता. नंतर मी तो लक्षात ठेवला, मी स्मरता. मी करता नाही. हे किती सुंदर आहे. लक्षात ठेवा, मी करता नाही आहे, मी रचयिता नाही आहे, मी निर्माता नाही आहे, याला सहज म्हणलेलं आहे. आणि म्हणून वेद माणसाने निर्माण केले का? तर माणसांच्या माध्यमातून आलेले आहेत, पण त्यांना माहीत नाही की आपण काहीतरी निर्माण करतोय. असं कसे आकाशातून पडतील? वेदातली जी सूक्तं आहेत त्या सूक्तांना हा नारायण ऋषींचा आहे, हा अत्री ऋषींचा आहेत ना, तिथे ऋषींची नावं आहेत आणि ऋषी ही माणसं होती. पण अगदी तुम्हाला लक्षात ठेवा की एखादा चित्रकार सुद्धा चित्र काढताना एवढा तन्मय होतो की बापरे, मी आज 11 तास सलग चित्र काढतोय, जेवण वगैरे कशाची मला आठवण आली नाही. हे चित्र कसं काढलं गेलं कुणाच ठाऊक. मी पुन्हा असं चित्र नाही काढू शकणार. मग कुणी काढलं चित्र? ती जी शक्ती आहे जी आपल्या ब्रेनला प्रॉम्प्ट करते, इन्स्पायर करते, ॲक्टिवेट करते, मोटिवेट करते, अशी जी शक्ती आहे की जी प्रेरणा देते, ती आपल्याला स्फूर्ती देते, ती आपल्याला जागी करते, आपल्यातली शक्ती आहे ना ती प्रकट करते, ॲक्टिवेट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ती शक्ती माझ्या मेंदूच्या पलीकडची आहे. त्या शक्तीमुळे मेंदूच्या सगळ्या शक्ती चालतात. ती शक्ती म्हणून आपण काही शब्द वापरूया. प्रतिभावंत, कलावंत, बुद्धिवंत, नामवंत, या सगळ्यांनी भगवंत जर जवळ केला तर आजच्या पृथ्वीसमोरची आपली सगळी संकट दूर होतील. 5% फक्त 100तल्या 5 जणांनी. आणि ह्या 5 जणांची जबाबदारी कुणावर आहे? जे जास्त शिकलेले आहेत, ज्यांना मानवतेबद्दल प्रेम आहे, ज्याला आपण माणूस आहे याची जाणीव आहे, त्यांनी हे केलं पाहिजे. मी शब्द काय वापरले? ज्ञानवंत, बुद्धिवंत, प्रतिभावंत, कलावंत, सर्व क्षेत्रातले नामवंत यांनी भगवंताला जर जवळ केलं तर आणि तरच मानवजाती समोरचे प्रश्न सुटणार आहेत, समस्या सुटणार आहेत, नाही तर वाढणारच आहेत. आज दुर्दैवाने ही मंडळी भ्रष्टाचार वाढवत आहेत. ही मंडळी नेत्यांना कल्पना देत आहेत कसं नाडायचं, कसं नागवायचं, कसं लुबाडायचं. चुकीचं आहेत हे IAS वगैरे ऑफिसर्स. ते आपल्या कक्षेत, आपल्या मर्यादेत, अंडर प्रेशर ऑल्सो काम करू शकतात. असे काही आहेत, नावं सांगत नाही, वेळ जाईल म्हणून तुम्हालाही माहीत आहे. जास्तीत जास्त काय माझी बदली करतील, मला कामावरून तरी काढून टाकणार नाहीत. अरे लोक तुमच्यावर हल्ला करतील, मी लोकांसाठी काम केलेलं, मी अत्यंत प्रामाणिक आहे, वगैरे 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 कितीतरी गोष्टी घडतात. मुद्दा तो नाही आहे. वेद चोरतात ही अशी मंडळी असतात. आजचे सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व, पुढच्या याच्या वेळेला आपण हा मुद्दा जरा जास्त बघणार आहोत, कारण तोही तसाच राक्षस आहे.
म्हणून सांगितलं सध्या असा राक्षस कोण आहे, आपण त्याला तालिबान, अल कायदा, त्यांना जिथे दिसेल मंदिर तोड, कुठल्याही धर्माचं त्यांचं सोडून, त्याच्यानंतर मूर्ती भंग पाव, ही विद्यालय त्यांनी उडवली. कारण का की विद्यालयात विद्यार्थी जातील आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, म्हणून शिक्षण संस्था, मंदिर संस्था त्यांनी उद्ध्वस्त करणं हे या राक्षसांचं काम आहे. आणि त्या राक्षसांना शिक्षा करण्यासाठी, त्यांचा संहार करण्यासाठी देवानं अवतार घेतला. पण एक लक्षात ठेवा, 1-2 अवतार पहिले सोडले तर रामाला सुद्धा हनुमान आणि वानरांची मदत लागलेली आहे. कृष्णाला सुद्धा अर्जुन आणि इतर पांडव आणि त्यांच्या यादव सेनेची गरज लागलेली आहे. शिवाजी महाराजांना मावळ्यांची गरज लागली. हे सगळे गांधीजी, टिळक, लोक आपण म्हणतो ना, बोस, सुभाषचंद्र बोस, यांना लोक नको होते का? बरोबर, एक नेता काय करू शकणार आहे? आणि आता तर अशी पाळी झालेली आहे की टेक्नॉलॉजी आपल्या हातात आल्यामुळे की एक अफवा मी एका मिनिटात जवळजवळ 1000 लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. की तिथे ती मूर्ती फोडली आहे, तिकडे ते हे झालं आहे, तिकडे तो जाळला आहे ध्वज, इकडे हे झालं आहे, लगेच वाऱ्यासारखी पसरते. मला आहेत ना माझ्याकडे SMS. मग असं पसरवणार आहे का मी? कशाचा उपयोग करणार? काही चांगल्या गोष्टी पसरवूया, आणि चांगल्या गोष्टी पसरवणं हे माझं कर्तव्य आहे. लोकांना ते आवडेल किंवा न आवडेल, पण मी वाईट गोष्टी, अफवा, ज्याला रुमर्स म्हणतात, त्या पसरवणार नाही. ते राक्षसी काम आहे. आणि म्हणून हा जो मत्स्य अवतार आहे, प्रवेश केला त्यांनी, त्या हयग्रीवाला मारलं, वेद आणले आणि ऋषींच्या ताब्यात दिले. ऋषींच्या ताब्यात ते सुरक्षित राहतील. म्हणून वेद म्हणजे पुस्तकं आणली का असं समजू नका. ते वेद शिकायला त्यांनी बंदी केली होती. हस्तलिखित ज्या काही होत्या त्या लायब्ररीज त्यांनी जाळून टाकल्या होत्या. असे हे राक्षस, आणि हे राक्षस अजूनही आहेत की ग्रंथालय जाळून टाका. तुम्हाला खरंच सांगतो, हजारो रेअर ग्रंथ, ज्याला स्क्रिप्ट्स आपण म्हणतो, मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिलेल्या हाताने, जाळून टाकलेले. हे जे विकृत लोक आले आपल्या देशात की त्यांनी फारच आपला धर्म नाही तो नष्टच केला पाहिजे, दुसरा धर्म खूप जाळून टाकली या लायब्ररीज वगैरे. म्हणून देवाचा अवतार. आता देवाचा अवतार करण्यासाठी आधी बाकीचे त्यांचे सैनिक तयार झाले पाहिजेत, त्यांचे सहचारी किंवा सहकारी तयार झाले पाहिजेत. म्हणून आपण हा विषय बघतोय. पुढचा कूर्म अवतार. कूर्म म्हणजे कासव. कासवाचे सुद्धा पहिला अवताराचा पूर्वभाग आपण बघितलेला नाही. दुर्वास जात होते. दुर्वासाला एकदा कुणीतरी सुंदर माळ दिली होती आणि तिकडून इंद्र हत्तीवर बसून येत होता. दुर्वास ऋषी, लक्षात ठेवा, त्यांनी ती माळ इंद्राला दिली. एक ऋषी मला माळ देतो, ती माळ मला प्राणापेक्षा पाहिजे, ह्याला आपल्या संपत्तीचा, सामर्थ्याचा एवढा अहंकार झाला होता. तो हत्तीवर बसून येत होता. ती माळ त्यांनी हत्तीच्या सोंडेत घातली. हत्तीनं ती भिरकावून दिली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ज्या सामर्थ्याचा आणि ज्या समृद्धीचा तुला गर्व आहे, लवकरात लवकर ते नष्ट होईल. आणि देव अक्षरशः परागंदा झाले. असुरांची सत्ता स्वर्गात निर्माण झाली. देवांचा पराभव व्हायला लागला. असुरांकडे संजीवनी मंत्र होता. मग काय, अमृत मिळवा, म्हणून अमृत मंथन. मग इथली कथा आपण काल बघितलेली आहे. दुर्वासांचा शाप आहे म्हणून सगळी संपत्ती देवांची गेलेली आहे. अमृत हा त्याच्यावरचा उपाय आहे. तुम्ही युद्धात जिंकू शकत नाही आहात. अमृतासाठी अमृत मंथन. मग ती मोहिनी वगैरे, काल आपण तो विषय बघितला होता. देवळात कासव असतं. आता इथे थोडा विचार करायचा, कासव का असतं असा प्रश्न मुलं विचारतात. ती मुलं खरंच चांगली आहेत. बाकीची कासवाला तुडवून जातील, कासवाला ओलांडून जातील. इथे कासव का आहे असं विचारत. मी 4-5 कारणं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात संथ श्वसन. मिनिटाला जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा. आपण 15 वेळा करतो, म्हणजे ते 3 वेळा केल्यानंतर तर आपल्या 5 पट त्यांचं आयुष्य आहे. मी किमान 150 वर्ष टॉर्टस, ज्याला कासव म्हणतं, ते जगतं. आपण शिकलं पाहिजे संथ श्वसन. प्रत्येक वेळेला घाईघाईत कशाला? जिना चढताना आपल्याला धाप लागते, पळताना धाप लागते, गाडी पकडताना लागते, गाडी सोडताना लागते. ही धाप आहे ती बंद केली पाहिजे ना. संथ श्वसन, त्याची आठवण करून. दुसरं, गीतेच्या 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ. ज्या वेळेला त्याला कळतं की इथे आपल्याला धोका आहे, त्यावेळेला ही विड्रॉज, म्हणजे तो माघार घेतो. हे कासवाला धोका आहे कळतं, त्यावेळेला ते काय करतं? पुढून डोकं आत घेतं, मागून शेपूट हात घेतं, बाजूनी 4 पाय आत घेतं, आणि शेल रिमेन्स फक्त. मग शेलवा हत्ती नाचला तरी काही होत नाही. हा दुसरा झाला. तिसरा, त्याची जी पाठ आहे ना, ती दुसऱ्याचं रक्षण करायला वापरली जाते, ढाल म्हणून. आपण आपल्या हे सगळं शिकलं पाहिजे.
त्या कासवापासून स्लो बट स्टेडी विन्स द रेस. स्लो असा पण स्टेडी असा तुम्ही जीवनाची शर्यत जिंका. आपण खूप फास्ट चाललो आहे जीवनात, हे कासव आपल्याला सांगते स्लो चला. लॉर्ड स्लो मी डाऊन वगैरे प्रार्थना आहे, कारण मी माझ्याच घरात असलेली झाडाची फुलं बघितलेली नाही आहे. मग कुणीतरी सांगतो काय सुंदर रंगाची फुलं, मग मी कंपाऊंडच्या बाहेर बघतो ते फूल आलेलं, मला वेळच नाही आहे सगळं बघायला. खूप हा विषय आपल्या आधी मांडलेला आहे, तुम्ही विचार करा. स्लो मी डाऊन, कासव हे त्याचं प्रतीक आहे. आणखीन एक सुंदर म्हणजे काय, अमृतदृष्टी. कासवी समुद्राच्या बाहेर येते आणि वाळूत अंडी घालते, कारण अंडी उबली पाहिजेत ना, ती हॅचिंग ऑफ द एग्ज, आणि ते विशिष्ट दिवसांनी ती परत येते आणि तिची ती अंडी 100 अंडी घालत असेल, त्यातून मुलं बाहेर येतात, पिल्लू फेंगडत फेंगडत अशी चालतात. काही पक्षी उचलून घेऊन जातात, काही कुत्री घेऊन जातात, जी काही 5-10 तिच्याकडे येतात ना त्याला घेऊन ती पाण्यात जाते. इथून पुढचं त्यांचं पोषण करायची जबाबदारी तिची असते. पण ज्या वेळेला ती तिथे तिची मुलं ते अंडी फुटून निघतात, ती फक्त दृष्टीने त्यांना देत असते, पोषण त्यांचं रक्षण करत असते. या माझ्या बाळानं माझ्याकडे या. तिला बाहेर जाता येतं की, पण ती जात नाही, ती पाण्यातच थांबते. ही जी अमृतदृष्टी आहे त्याला कूर्मदृष्टी म्हणतात. आणि अशी असणारी एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असते. आपल्या शाळेत एखादा शिक्षक असतो, आपण सगळीकडे कन्फ्युजन झालेलं आहे, काय करायचं कळत नाही, अशा वेळेला तो शिक्षक किंवा ती शिक्षिका आली की दुरूनच ती फक्त बघते, हां नाव द प्रॉब्लेम विल बी सॉल्व्ड. वी आर ॲश्युअर्ड, आपल्याला खात्री पटते. कारण का की दृष्टीच तशी आहे. या सगळ्या कारणासाठी कूर्म अवतार हा आपल्याला, जशी पद्म अशी प्राइजेस आपण देतो ना, पद्मश्री पद्मभूषण, तसं कूर्मश्री कूर्मभूषण अशी द्यायला पाहिजेत. कारण त्याच्यावर कुठल्या धर्माचा शिक्का नाही आहे. बाकीचे तुम्ही जर द्यायला लागलात राम वगैरे तर लगेच आपल्याला विरोध होईल. पण कूर्म, वराह, नृसिंह यांचं संदेशच असा आहे की आमच्यासारखे बना. पुढचा जो अवतार आहे हे लक्षात ठेवा, हा वराह अवतार. वराहाचा डिक्शनरी मिनिंग आहे डुक्कर, आणि कसं रानडुक्कर, पण त्याला अवतार तो घ्यावा लागलेला आहे. कारण का, काल आपण कथा बघितली होती, फक्त स्पर्श करूया पुढे जाऊया. जय विजय हे विष्णूचे द्वारपाल, विष्णू झोपलेत आणि ते 4 कुमार येतात, सनकादी, सनक, सनंदन, सनातन आणि सनत. ते येतात आणि ते म्हणतात आम्हाला आत्ता भेटायचं आहे. नाही, शाप देतात, 3 मनुष्य जन्म घ्यावे लागतील. ते उशाप मागतात की आम्ही भाऊभाऊ असले पाहिजेत किंवा अगदी क्लोज मित्र असले पाहिजेत आणि आम्हाला मारायला देवा तू अवतार घेतला पाहिजेस. यांचा पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. आता ही कथा आहे. एक दिती, अदिती, दनू, कितीतरी त्या कश्यपांना पत्नी आहेत. कारण त्यावेळेला ऋषींना काम दिलेलं होतं की प्रजापती बना. प्रजापिता कोण? ब्रह्मदेव. त्यांनी आपल्या मानस संकल्पासून प्रजापती केले आणि प्रजा निर्माण करा. सृष्टी वाढायला नको का? मानव वाढले पाहिजेत, निरनिराळी त्यांनी आपली शेती वगैरे केली पाहिजे. या सगळ्यासाठी त्याची दिती ही त्याची आदित्यसुद्धा, आदित्यचे आदित्य, विनता वैनतेय आपण म्हणतो गरुड, तर तशी कद्रू तिचे साप, निरनिराळे. आता ही दनू, दनूचा दानव. तर आता तिने दितीची कथा आपण बघूया. तर दितीला एक दिवस ती संध्याकाळी म्हणली आत्ता मला तुमच्याशी एकांत पाहिजे. ते म्हणाली ही राक्षस वेळ आहे, ही वेळ बरोबर नाही आहे. नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. अदितीनं जर हे मागितलं असतं तर तुम्ही हो म्हटलं असतात की नाही. ती लाडकी आहे तुमची, मी दिती नको आहे तुम्हाला. एक तर अदितीने अशी इच्छाच व्यक्त केली नसते. पण तू जर अशी म्हणत असेल तर काही हरकत नाही. एकांत करतात आणि म्हणाले राक्षस जन्मणार आहेत, कारण हे राक्षस बेल आहे. ती म्हणाली कशाला, माझं चुकलंच, मी हट्ट केला म्हणून तुम्ही कशाला तो मान्य करायला पाहिजे होता, तुम्हाला माहीत होतं ना. नाही, राक्षस जन्मतील. पण एक तुम्हाला सांगतो, त्यापैकी एका राक्षसाचा मुलगा हा महान परमभक्त होईल, तो प्रल्हाद. हां, हे दोघांची नावं काय? हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपण फक्त त्याचा अर्थ बघूया, चिंतन करूया थोडं. हिरण्याक्ष, अक्ष म्हणजे डोळा आणि हिरण्य म्हणजे सोनं. ज्याचा डोळा कायम सोन्यावर म्हणजे संपत्तीवर आणि सत्तेवर आहे, उपभोगांवर आहे, त्याला हिरण्याक्ष म्हणायचं. आणि हिरण्यकशिपू दुसरा भाऊ. कशिपू म्हणजे पलंग, सोन्याच्या पलंगावर जो ऐशोमरात लोळत असतो. आपण रोलिंग इन लक्झरीज म्हणतो ना, बॉर्न विथ सिल्व्हर स्पून इन हिज माउथ, हे निरनिराळे एक्सप्रेशन्स आहेत. तसा हिरण्यकशिपू ऐशारामात लोळतोय. पहिल्यांदा हिरण्याक्ष, हिरण्याक्षाने केलं तेच केलं.
की तो उन्मत्त झाला, अभ्यास करायचा नाही वेदांचा, आणि त्यांनी सगळीकडे आपला आतंक एवढा माजवला की तो जलाशयात गेला, समुद्रात, आणि जलाशयाची देवता वरुण, त्या वरुणाकडे जाऊन सांगतो मला युद्धाची भिक्षा घाल, मी तुझ्या दारात आलेलो आहे. युद्धाची भिक्षा म्हणजे मी तुला आव्हान देतोय, माझ्याशी युद्ध कर. वरुण काय करणार आहे युद्ध? अशासाठी विष्णूला अवतार घ्यावा लागला, आणि त्यांनी वराहाचा अवतार घेतला. पाण्यात अशा पद्धतीने उसळी मारली, त्यांनी आत मुसंडी मारली की पाणी खूप वर उडलं. ते सगळं वर्णन वगैरे आहे. त्यांनी हिरण्याक्षाला मारलं. आता हिरण्याक्ष म्हणजे आज त्यांचे वंशज कोण आहे? मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की शिक्षण क्षेत्रात काम मी केलेलं आहे. काही अपवाद सोडले तर जवळजवळ सर्व शिक्षण संस्था, विद्यालयं, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स कुणाच्या ताब्यात आहेत बघा बरं. म्हणजे ही लक्ष्मी सरस्वतीला आपली दासी बनवल्यासारखी शिक्षण संस्था सगळ्या धनदांडग्यांच्या हातात आहेत, सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत, करप्ट म्हणजे भ्रष्ट नेतृत्वाच्या हातात आहेत. गोवा आपला त्याला अपवाद नाही आहे, लक्षात ठेवा. काही अपवाद जरूर आहेत, पण एरवी काय आहे हो? सगळीकडे हिरण्याक्ष, कॅपिटेशन फी, डोनेशन्स घ्या, पैसे मिळवा, पैशावर पैसा. आणि आज एज्युकेशन हा अत्यंत प्रॉफिटेबल बिझनेस झाला आहे. म्हणजे लक्ष्मी झाली की नाही? लक्ष्मीचा नाही हो, लक्ष्मीची दासी. पण सरस्वती दासीची दासी झालेली आहे. कुणालाही इंटरेस्टच नाही, शिकलेले नाही आहेत. आज तुम्ही बघा, ज्यांना शिक्षण महर्षी म्हणलं जातं की ज्यांच्या 100-150 सगळ्या क्षेत्रातले इन्स्टिट्यूट्स आहेत, 100-150 एका व्यक्तीच्या, त्या व्यक्तीचं शिक्षण, त्या व्यक्तीने कुठले संस्कार, फार याला हिरण्याक्ष म्हणलेलं आहे. आणि म्हणून वराहचा काल अर्थ बघितला होता, तोच सांगून आपण पुढे जाऊया. आपण वराह म्हणजे डुक्कर नाही बनायचं, म्हणजे श्रेष्ठ दिवस. आत्ताच जे सांगितलं तेच इथेही लागू आहे की जे बुद्धिवंत आहेत, जे कलावंत आहेत, जे नामवंत आहेत, जे प्रतिभावंत आहेत, त्यांनी भगवंताची म्हणजे चांगल्या मूल्यांची उपासना केली पाहिजे. तरच जगेल ही पृथ्वी, ही मानवजात. आज तुम्हाला मागे उदाहरण म्हणून सांगितलं होतं, तुम्ही इंटरनेटवरून काढा, चांगला रेफरन्स आहे. काही वर्षांपूर्वी जगातल्या सर्व क्षेत्रातले अगदी अग्रगण्य म्हणजे टॉपमोस्ट ज्याला म्हणतात असे तज्ज्ञ आलेले होते एकत्र, आणि त्याने अभ्यास केला की इथून पुढची 20 वर्ष या मनकाइंड किंवा ह्युमॅनिटीला वर्ल्ड पीस आपण ज्याला म्हणतो त्याच्या दृष्टीने कशी असतील आणि त्याच्यावर उपाय काय आहे. त्याने शेवटी निष्कर्ष काय काढला माहीत आहे ना? आता लक्षात ठेवा, कॅपिटलिझम, कम्युनिझम, सोशलिझम, डेमोक्रेसी या शब्दांना काहीही अर्थ राहिलेला नाही. भारतात लोकशाही आहे हे फक्त पुस्तकात म्हणायचं वाक्य आहे, सगळ्यांना माहीत आहे लोकशाही नाही आहे म्हणून. कारण 38% मतदान झालं, लक्षात ठेव. त्या 38% म्हणजे 62% त्याला नाकारलेलं आहे, आणि हे नकोच कॅन्डिडेट्स आम्हाला, आणि आपण त्यांच्या नावे सगळं हे करतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेला राज्य कोणाचं आहे सध्या जगावर? राज्य अमेरिकेचं आहे. अमेरिकेवर कोणाचं राज्य आहे? मल्टीनॅशनल्सचं. हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्या मल्टीनॅशनल्सला, मग त्याच्यात पेयांच्या मल्टीनॅशनल्स आहेत, टी व्हीच्या इलेक्ट्रॉनिक गुड्सच्या मल्टीनॅशनल्स आहेत, हे आपण स्पोर्ट्सवेअर वगैरे सगळं वापरतो त्याच्या मल्टीनॅशनल्स आहेत, त्यांचं जगावर राज्य आहे. म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगतो, एखाद्या चांगल्या गायकाने गायचं कुठे आणि केव्हा, एखाद्या चांगल्या प्लेयरनी कुठे खेळायचं आणि कुठे खेळायचं नाही या कंपन्या ठरवतात, आणि कोटी कोटी रुपये देतात. एक अगदी सुंदर आहे, पहिला इंडियन आयडॉल, नाव सांगत नाही, तुम्ही शोधून काढा. 1 वर्ष करार कुणा घेतला? सोनीने मला वाटतं त्याला घेतला विकत. आम्ही सांगू तेव्हाच गायचं, सांगू तिथेच गायचं, आणि जवळजवळ त्याला 1 वर्षात एकही संधी मिळाली. पुढे त्याचा आवाजही काय, हे चुकीचं आहे. माझ्या आवाजाची गुलामी, म्हणजे शरीर माझं फ्री आहे, आय एम फ्री टू गो, बट यू शुड नॉट सिंग, कारण तो कॉपीराईटचा भंग होईल. आपण करार केला ना, कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, काही कोटी रुपये प्रत्येकाला द्यायला. हे विचार करा, त्यांची जाहिरात होते मल्टीनॅशनल्स. म्हणून त्यांनी मल्टीनॅशनल्सला विनंती केलेली आहे ती खरंच ऐकून आपण पुढे जाऊया की भारतातली जी कल्चर आहे, संस्कृती, इंडियन वे ऑफ लाईफ, त्याला हिंदू म्हणले की तुमच्या भुवया उंचावणार आहेत, त्यांना आपण म्हणूया इंडियन वे ऑफ लाईफ. भारतीय जीवन पद्धती, भारतीय जीवनशैली डिस्ट्रॉय होईल असं काही करू नका, कारण उद्याच्या मानवतेचा तो एक आशेचा किरण आहे. हे मी माझं सांगत नाही आहे, शोधून काढा. इट इज लाईक मॅनिफेस्टो, जाहीरनामा त्यांनी काढलेला आहे, एक सुंदर डॉक्युमेंट आहे ते.
बाकीचं सांगत बसत नाही कुणी काय म्हणलंय. पण आज आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या भारत देशाचा विचार करू नका, राज्याचा विचार करू नका, गावाचा विचार करू नका, ज्या वसाहतीत रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये राहता त्याचाही विचार करू नका, कुटुंबाचाही विचार करू नका, फक्त स्वतःचा विचार करा. कुटुंबात 4 माणसं आहेत, प्रत्येकाने स्वतःचा उद्धार करायचा ठरवला तर कुटुंबाचा उद्धार झाला की नाही? कारण चौघांचाही उद्धार होणार आहे. पण तो कुठे लवकर उठतो, मम्मी कशाला लवकर उठतो, ते मॉडेल आहे का तुझं लवकर न उठणं? तो शाळेत उशिरा येतो, मम्मी कशाला, अरे लेट येणं हे काय व्हॅल्यू आहे का? हा विचार झाला पाहिजे. आणि हा विचार हे राक्षस करू देत नव्हते. त्याला आपण म्हणतो वेद चोरले, शिक्षणाला बंदी केली, हा अर्थ आहे. ॲक्सिसचा दुसरा अर्थ तुम्हाला, अक्ष म्हणजे ॲक्सिस, आणि ॲक्सिस म्हणजे ज्याच्या भोवती, आता पृथ्वीचा ॲक्सिस आपण म्हणतो त्याच्या भोवती फिरते. हिरण्याक्ष म्हणजे काय हो? की ज्याचं सगळं जीवन सोन्याभोवती फिरतं, संपत्तीभोवती फिरतं, सत्तेभोवती फिरतं, उपभोगाभोवती फिरतं. मग दुसऱ्याला मारा, कट थ्रोट कॉम्पिटिशन, गळे कापा, या सगळ्या अशाच गोष्टी घडतात. असे हे सध्याचं जग झालेलं आहे. म्हणून जगाकडे दृष्टी टाकू नका. सुरुवातीला आपण म्हणलं की जगाची परिस्थिती मी बिलकुल कंट्रोल करू शकणार नाही आहे. आर्थिक स्थिती नाही, शिक्षणाची स्थिती नाही, हे ऑनलाईन आहे. वी आर ऑल आर हेल्पलेस. लक्षात ठेवा, मनस्थिती मी चांगली राखू शकेन. कारण तिथेच मी जर डिप्रेस झालो तर उरलं काय माझ्या आयुष्यात? आनंदात राहूया, मस्त मजेत राहूया, पॉझिटिव्ह राहूया, डायनॅमिक राहूया. आपण जे म्हणतो ना तसंच राहायला पाहिजे. कितीही डिप्रेसिंग परिस्थिती असू दे, मृत्यू समोर दिसत असू दे, ये मृत्यू, आय एम प्रिपेअर्ड टू एम्ब्रेस यू. मी तुला आलिंगन देतो, ये मृत्यू ये. म्हणून वराह अवताराकडून हे शिकायचं की जरा जास्त अभ्यास केला पाहिजे, जरा जास्त साधना केली पाहिजे, रियाज केला पाहिजे. आज भारतीय संगीत सगळ्या जगावर राज्य करत आहे असं जर वाटत असेल तर केला पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी नाही, आपल्या देशात एक संगीत दिग्दर्शक आहेत सिनेमातला, त्याचं 2 काम त्याला हे ऑस्कर्स वगैरे मिळालेले जास्तही असतील, R. K. रहमान. तर कुठे इकडे तिकडे नाचतो, याला गेलाय त्याला गेलाय, नाही, तो साधना करतो. आणि ज्या वेळेला नेहमीच विचारलं की डेडिकेट कुणाला करणार आहात तुम्ही, हे ऑस्कर डेडिकेट कुणाला करणार आहात, तो डेडिकेट कुणाला करायचं, जिच्यामुळे मिळालं त्यालाच. मग गेट अप. मग आई उभी राहिली, त्या ऑस्करमध्ये सगळ्यांचे डोळे पाणावले. तो म्हणतो की धिस बिलॉंग्स टू यू, प्लीज कम ऑन द स्टेज. विचार करा, ऑस्करसारखे मी म्हणतोय, हे माणुसकी आहे, हा खरा माणूस आहे. तो इकडे तिकडे डॅबल करणार नाही आहे, डॅबलरसारखा इकडे जातोय या पारितोषिक समारंभाला, तिकडे तिकडे नाही. अरे संगीताचे मी परदेशात जाताना मी सूट बूट घालीन, पण माझं संगीत नाही मी सोडलेलं, उलट मी फ्युजन केलेलं आहे, फ्युजन ऑफ म्युझिक इन द वर्ल्ड. फार मोठं कार्य आहे, हे करायला पाहिजे. तर या हिरण्याक्षांवर, आता हिरण्यकशिपूला प्रचंड राग आलेला आहे, माझ्या मोठ्या भावाला मारले या विष्णूनी. आता विष्णूचं नाव माझ्या राज्यात घ्यायचं नाही, नारायण नारायण म्हणायचं नाही, सगळी कथा सांगायचं नाही. पण एक त्यातला खरंच भाग आहे की भागवत कसं इंटरप्रिटेशन करतं ते बघा. त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून वर मागून घेतला की मला अमरत्व पाहिजे, अमर नाही होता येत, मग मरण तुला कसं पाहिजे ते देतो, ते तू सांग. डिझायनर डेथ आपण म्हणतो ना, ॲज पर युअर स्पेसिफिकेशन्स यू विल डाय, म्हणजे आय विल किल यू. कारण तू माझ्याकडून वर मागतोयस, वर देतो त्याचा हात कायम वर असतो. आणि वर म्हणजे श्रेष्ठ, वरेण्यम आपण बघितलं ना, श्रेष्ठ आहे तो. कसाही तू वर माग, तुला संपवण्यासाठी माझ्याकडे कल्पना असणार आहे. पहिल्यांदा आतंक माजव, तुझा पापाचा घडा भरल्याशिवाय मी तुला मारू शकणार नाही आहे, पण ठीक आहे मग मला असं मरण दे. फार सुंदर कंडिशन्स लक्षात ठेवा. आणि काय भागवत सुंदर आहे होते सगळं. पहिली गोष्ट म्हणजे मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. तथास्तु. ब्रह्मदेव हसला. का हसलास? योग्य वेळी कळेल. बरं, मला घरात मरण नको, मला घराच्या बाहेर मरण नको. तथास्तु. का हसलात? योग्य वेळी कळेल. हा डायलॉग प्रत्येक वेळेला आहे. मला जमिनीवर मरण नको, मला हवेत मरण नको. जमिनीवर पाण्यात नको, हवेत मरण नको. मला जनावराकडून मरण नको, मला माणसाकडून मरण नको. मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको. मला शस्त्रानं मरण नको आणि मला अस्त्रानं मरण नको. ह्याला कसं मारायचं सांगा बरं.
सगळं त्याने मागितलेलं आहे. विचार, ज्यावेळेला त्यानं कळतं आपली तपश्चर्या पुरी व्हायला लिहिली आहे, त्यावेळेला ते काय वर मागायचा याचा विचार करायला लागतात. खूप विचार करून मागितलेला वर आहे. तथाच तो, आणि त्याप्रमाणे त्याला मारलेलं आहे. कसं मारलंय ते बघूया. पहिल्यांदा प्रल्हाद जन्माला तो नारायण नारायण म्हणत, प्रल्हादाचे खूप हाल केले त्याने. हालांची फक्त नावं बघूया. काळ्या सर्पाकडून चावायला, दंश करून आपल्याच मुलाला मारायचं. फेलिसाईड म्हणतात त्याला. फ्रॅट्रीसाईड आपण जे म्हणतो, भावांचे होमिसाईड, सुईसाईड हे शब्द आहेत ना. फेलिसाईड म्हणजे आपल्या मुलाला मारायचं, मुलाचे हाल हाल करायचे. तसं ह्या हिरण्यकशिपूंनी सुरू केलं. काय केलं? सर्प. पण प्रल्हादाचं हे आपल्याला जमलं पाहिजे. भागवत याच्यावर जोर देतं. कथा माहीत आहे तुम्हाला, इतर पुराण ते आलेले आहेत की ज्यावेळेला तो नाग येतो त्यावेळेला प्रल्हाद म्हणतो की हे शेषराजा, तू इथे आलायस तर माझे भगवान नारायण जमिनीवर झोपलेत का रे? कारण ना शांताकारम भुजगशयनम. तो डोलायलाच लागला. अरे मला शेष, म्हणजे आमचा राजांचा राजा. ठीक. नंतर हत्तीला तुडवून मारायला सांगितलं. हत्ती आल्यानंतर म्हणतो ऐरावत ते समुद्रमंथनातून निघालेलं. तू जर इथे आला आहेस आणि माझ्या नारायणाला स्वर्गात इकडून तिकडे जायचं असेल तर तो कशावरून जाईल? हत्ती सोंड झुलवायला लागला, कान हलवायला लागला. मला ऐरावत म्हणतोय. ऐरावत म्हणजे आमचा राजा सगळ्यांचा. नंतरची गोष्ट की त्याला कड्यावरून ढकलून दिलं. ढकलून देताना म्हणतो की आत्ता मी मऊ गोष्टी खूप बघितलेल्या आहेत की तू आता ह्या पत्थरात आहेस नारायणा, या सगळ्या. आणि त्या नारायण त्याला हातावर धरून इतका खाली आणतो, आपण त्याला ओरखाडासुद्धा उठत नाही त्याच्या शरीरावर, खरचटत सुद्धा नाही. मग आता काय करायचं? बहीण आहे ते हिरण्यकशिपूची होलिका. ती म्हणाली मी तपश्चर्याकडून अग्नीपासून अभय मिळवलेलं आहे, तेव्हा काय करूया? हा माझा कोण आहे? त्याची बहीण म्हणजे हा भाचाच झाला ना, ती आत्या झाली त्याची. मी मांडीवर घेऊन त्याला बसते चितेत आणि चिता पेटवून द्या, मला काहीच होणार नाही. पण ह्याचं तेज एवढं आहे त्या नारायण नारायण नावामुळे होळी जळते. होळीच्या ज्या कथा आहेत ना त्यातली ही कथा आहे. होलिका जळते, हा जास्त तावून सुलाकून बाहेर येतो. आता शेवटचा प्रयोग काय? उकळत्या तेलात टाकायचं. त्यावेळेला फार सुंदर वर्णन आहे. ज्यावेळेला तेल उकळते असं त्यावेळेला तो म्हणतो नारायणा, या रूपात मला भेटायला तुला उकळ्या फुटतायत, आनंदाच्या उकळ्या म्हणल्यानंतर त्यातून एक मोठं कमळ येतं आणि त्याला तेलात टाकतात. हा कमळावर पडतो नारायण नारायण. गंमत बघा. हा प्रल्हाद आहे. आणि त्याला मारायला नरसिंहाने केव्हा मारलं? सकाळी, दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळी. घरात नाही, बाहेर नाही, उंबऱ्यावर. माणसानी नाही, पशुनी नाही. म्हणून नरसिंह, अर्धा पशु अर्धा माणूस. सजीव नाही, निर्जीव नाही, म्हणून नखानं. कारण नख सजीव आहेत, वाढतात, पण निर्जीव आहेत, कापलं तर रक्त येत नाही, हो की नाही? बघा, अस्त्रांनी नाही, शस्त्रांनी नाही. शस्त्र म्हणजे हातात घेऊन लढणं आणि अस्त्र म्हणजे फेकून मारणं. आता नख हे काही शस्त्र आहे का? म्हणजे शरीराचा भाग आहे. सगळ्या कंडिशन्स फुलफिल करून, म्हणजे अटी पूर्ण करून त्याला मारलेलं आहे. आणि मारल्यानंतर अंगाचा दाह झालेला आहे. जो मंत्र, हे सगळं भागवतातलं असं नाही, पण समजायला ते उपयोगी पडेल. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम. सर्व बाजूनी आग. आधी त्याला मारताना आग आलेली आहे आणि आता त्या नखाना आग आलेली आहे. सगळीकडून ओरडतोय. सिंह आहे ना तो, गुरगुरतोय प्रचंड. लोक जवळ जायला तयार नाहीत. लक्ष्मीला बोलवलं. लक्ष्मी म्हणाली की असं रूपात मी ह्यांना कधी बघितलेलं नाही आहे. प्रल्हाद म्हणतो तुमची काय चर्चा चालली आहे? नाही, त्याच्या जवळ कोणीतरी गेलं पाहिजे, मी जातो. मग गेल्यानंतर तो म्हणतो की देवा, हे सगळ्या अंगाने तू जळतोयस, म्हणून काय आहे? भीषणम भद्रम महाविष्णुम, असं मृत्युन्नमाम्यम. तो मृत्यूचा मृत्यू आहे. कारण साक्षात मृत्यू हा हिरण्यकशिपू होता ना, साक्षात काळ होता लोकांचा, त्याला तू मारलेला आहेस. तो मृत्यूचा मृत्यू आहे. म्हणून आपण म्हणतो की तुला नमस्कार करतो, तू भीषण आहेस पण भद्र आहेस. तू महाविष्णू आहेस, साधा विष्णू नाहीस, खांबातून आलेला आहेस बाहेर. हे सगळं लक्षात घ्या. हे झाल्यानंतर पहिल्यांदा तो प्रल्हादाची क्षमा मागतो की बाळा मला क्षमा कर. देव क्षमा मागतोय. काय भक्ताचा आपण म्हणतो अधिकार आहे बघा. कारण मी जरा यायला उशीर केला. किती हाल केले रे तुझे वडिलांनी.
मला माहीत होतं ते, पण तो लाथ मारतच नव्हता. जळी स्थळी काष्ठी पाषाणी. जळी म्हणून मत्स्यावतार, जळी स्थळी म्हणून कूर्मावतार, काष्ठी हा खांब, पाषाण लाकूड, खांबातून बाहेर आलेला आहे. विचार करा, सगळीकडे परमेश्वर आहे. हे भागवताची दाखवायची एक शैली आहे पुराणांची, म्हणजे व्यासांच्या प्रतिभेची, की गोष्टींच्या माध्यमातून ते सगळं सांगतात. म्हणून नृसिंहाकडून काय शिकायचं माहिती आहे ना? पहिली गोष्ट की आपण नृसिंह आहोत. नृ तर आहोतच, आणि सिंह म्हणजे पराक्रमी. सिंहाला राज्याभिषेक करावा लागत नाही, हे लक्षात ठेवा. आमचे सर सांगायचे की सिंहाच्या डोक्यावर कुठला भट म्हणजे ब्राह्मण मुकुट ठेवेल? सांगा, हे तू ठेव रे, मी मंत्र म्हणलेत ना, हे मी पाणी शिंपडतो, कोण फाडून खाईल तो. म्हणजे त्याला अनक्राउंड किंग ऑफ द जंगल म्हणतात. अनक्राउंड, अनभिषिक्त. त्याला काय अभिषेक करणार आहात तुम्ही? आपण तसे आहोत. आपल्याला दुसऱ्यांनी अभिषेक करायची गरज नाही आहे. निसर्गदत्त महाराज वगैरे, रामकृष्ण परमहंस कुठल्या शाळेत गेले होते हो? काय शिकले होते? पण परदेशातले लोक आले, कसं कम्युनिकेशन होत होतं, आणि त्यांनी त्याच्यावर हे सगळ्यात बघा ना, शारदा माता आणि ती सिस्टर निवेदिता, ती इंग्लंडमधली ना, आयर्लंड, तर ती म्हणायची की मी इंग्रजीत बोलायचे, त्या बंगालीत बोलायचं, आमचं परफेक्ट कम्युनिकेशन होतं. कारण भाषा लागत नाही कम्युनिकेशनला, भाव महत्त्वाचा असतो. तुमच्या घरातल्या मांजराला आणि कुत्र्याला सुद्धा कळतं की हे प्रेमाने बोलत आहेत, जरा काही झालं की रागवून बोलत आहेत. त्यांना भाव कळतो, भाषा कळत नाही. आणि आपण भाषेतून भाव व्यक्त करतो, म्हणून आपल्याला वाटतं त्यांना भाषा कळते आणि त्यांना कळते, असं म्हणूया ना. विचार करा तुम्ही. म्हणून नृसिंह मी होण्याची क्षमता माझ्यात आहे. नृसिंह कुठून आला? स्थाणू. स्थाणू म्हणजे खांब. आपण ते शब्द वापरतो ना, ते तुमचे पाठ झालेत, पण व्यवहार होतो का तसा? अणू, रेणू, जीवाणू, कीटाणू. लक्षात ठेवा. विषाणू, स्थाणू, विष्णू. विष्णू या सगळ्यात आहे. स्थाणू खांबात आहे. विषाणू व्हायरस, म्हणजे खरं सांगतो कोरोनामध्ये विष्णू आहे. कारण विष्णूंनी राक्षसांना हे केलं ना. तुम्ही म्हणाल मग इतके लोक राक्षस आहेत. सध्याच्या जगात राक्षसांची संख्या खूप आहे. काही कठोर राक्षस असतील, काही राक्षस घडायला लागले असतील. नवरा बायकोवर काही अत्याचार कमी करतो, म्हणून कोर्टाने सांगताना बलात्कार नवरासुद्धा बायकोवर करतो, असं काही परकी माणसं करतात असं समजू नका. कायद्याच्या कक्षेत आणलेलं आहे ते. कन्सेंट, नो नो. हां, हे लक्षात ठेवा. आपण ऐकत नाही ते. म्हणून इतक्या लोकांना, खरंच इतक्या लोकांना कोरोना झाला. ते सगळे दुष्ट होते वगैरे असं म्हणू नका तुम्ही. कारण आपण म्हणतो ना की कोरड्याबरोबर ओलं जळतं, त्यांचं प्रारब्ध आहे. पण आज विषाणूच्या रूपानं विष्णूने ही जी राक्षसी वृत्ती आहे ना, ती राक्षसी वृत्ती आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकात थोड्याफार प्रमाणात आहे. आपण दुसऱ्याची मनं दुखावतो, वाटेल ते बोलतो, वाटेल ते करायला आपली तयारी असते, काम चुकार असतो आपण, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून विचार करूया. हा जो भाग आहे नृसिंह, आपल्यात नृसिंह होण्याची क्षमता आहे. आपला खांब म्हणजे काय? देह हा खांब आहे की हो. देहात जीव आहे म्हणून मी जिवंत आहे ना. नाहीतर लाकडाचे आपण म्हणतो ना, आधी थोडी लाकडं रचा, चला, नंतर तो देह ठेवा बॉडी, नंतर वरती आणखीन लाकडं करा आणि द्या आग. लाकूड. देह हे काही झाड नाही आहे काय? आज जिवंतपणा आहे, चैतन्य आहे, चेतना, म्हणून आपण जिवंत आहोत. शेवटी देह हा स्थाणू आहे. मग त्याच्या आत नृसिंह आहे ना. आत म्हणल्या ती इथेच कशाला दाखवता? हा इथे नृसिंह आहे, आपला मेंदू. आणि गुरगुर म्हणजे श्वास घेतो ना बऱ्याच वेळेला आपण, ती श्वास जी आहे ना ती आपली गुरगुर आहे. जो स्तंभी गुरगुरला 10 कडव्यांची दशावताराची आरती आहे, ती बऱ्याच वेळेला आल्यानंतर लोक म्हणतात की मी येतो हां जरा जाऊन, कारण संपत नाही. आणि भक्त संकटी नाना नाना ना चालू असतं ते. हे फार मजा तुम्हाला सांगतो की ही त्याच्यात स्तंभी गुरगुरला. हा जो नृसिंह आहे ना, तो स्तंभातून गुरगुरत बाहेर आला, कारण त्याला राग आलेला आहे. ह्या राक्षसाला मारायचं आहे. जो लोकांचा, भक्तांचा, विष्णू भक्तांचा मृत्यू झालेला आहे, त्याचा मी मृत्यू बनून आलेला आहे. आपल्या आत चाललेली गुरगुर म्हणजे श्वास, आपला मेंदू आहे ना, तिथे कुठेतरी नृसिंह होण्याची क्षमता आहे. पण लक्षच देत नाही.
आपण आपल्या उद्धाराकडे लक्ष देत नाही. कुणीतरी येऊन उद्धार करावा असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठी प्रार्थना करायला तयार आहोत. हे चला, भारत भाग्य विधाता कोण आहे माहीत नाही. सध्या भारत भाग्य विधाता कोण आहे माहीत नाही. चला त्याला प्रार्थना करूया, अभिषेक करूया. ये रे बाप्पा. कोण येणार नाही. आत जो आहे तो बाहेरून बोलवून येणार आहे कसा. मी नृसिंह बनेन एवढं आपण ठरवूया. मग गंमत आहे. वामन अवतार. आता इथून पुढे माणूस झाला. आत्तापर्यंत अर्धा माणूस झालेला आहे. हा बटू वामन आहे. जी जुन्यात जुने सांगाडे सापडलेत ना माणसाचे, हँडीमॅन म्हणलेलं आहे. ही इज अ शॉर्ट मॅन, ड्वार्फ. अँड ड्वार्फला संस्कृत शब्द आहे वामन. बटू वामन. लग्न झालेला आणि मुंज झालेला, लग्न नाही झालेला. कश्यप आणि अदिती, मग अशी दिती सांगितली ना, ही अदिती. अदिती जोडणारी, दिती तोडणारी. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूच तिच्या पोटी जन्माला आले. पण या अदितीच्या पोटी वामन जन्माला आले. एवढा तेजस्वी, एवढा लहान, मुंज होण्यापूर्वी म्हणजे 5-6 वर्षाच्या आधी सगळे वेद वगैरे शास्त्र शिकला आणि त्याचं तेजाचं जे वर्णन केलेलं आहे लक्षात ठेवा. सगळा 100वा यज्ञ जर बळीचा पुरा झाला. बळी आहे कोण तर हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन आणि बळी. म्हणजे प्रल्हादाचा कोण आहे, नातू आहे. आणि आजोबांचे गुण नातवात उतरतात, भक्त आहे. पण असुरांचं त्याचं कुळ आहे की नाही, असुरांचे संस्कार आहेत. त्याला देवाचं राज्य जर मिळालं स्वर्गाचं आणि असुरी संस्कार जागे झाले तर सगळीकडे राक्षसी संस्कृती येईल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की याचा 100वा यज्ञ पुरा होऊ द्यायचा नाही. आणि मग मागायला आली त्रिपाद भूमी. हे पाद म्हणजे पाय आणि स्टेज. आपण त्रिपदा गायत्री म्हणतो. म्हणजे भूर्भुव स्वाहा ह्या व्याहृती आहेत. पण तत्सवितुर्वरेण्यम हा एक पाय झाला. भर्गो देवस्य धीमहि हा दुसरा पाय. धियो यो नः प्रचोदयात 8-8-8 अशी त्रिपदा गायत्री. एक गायत्री सकाळी असते, पहिला पाय टाकते, दुसरा मध्यान्ह आणि तिसरा संध्याकाळी. अशी ती त्रिपदा गायत्री आहे. तिचा रंग निराळा आहे, तिची वर्णनं निराळी आहेत. खूप सुंदर तो श्लोक आहे. पण असू दे, इथे लक्षात ठेवा. तर अदितीच्या पोटी हा जन्माला आला. त्याला काम एक, या अवतारात त्यांनी कोणालाही मारलेलं नाही आहे. त्या सांगितलं मला त्रिपाद. तो म्हणतो एवढी एवढी पाऊल. मोठा होतो तो. मायक्रो म्हणून दान मागतो आणि मॅक्रो म्हणून. ह्यांनी विचारलं कुणी, चित्रगुप्ताने, की हा अन्याय आहे ना. तुम्ही सांगितलं कसं मीटर कापड दिलं. तो म्हणजे 100 रुपये मीटर दिला. चला मी मीटर आणलाय माझा, या मीटरने तुम्ही मोजा. तो म्हणतो अरे माझ्या दुकानातला मीटर. असं झालं नाही इथे की त्रिपाद मागतोय आणि नंतर मोठा होतोय. पण ठीक आहे ना, पंचमहाभूत त्यांनी केली. पाणी, जमीन, आकाश, अग्नी आणि वायू काही तशी कॉन्कर कशी करता येणार. पण 5 महाभूत. तिसरा पाय टाकू कुठे. मग तो म्हणतो माझ्या मस्तकावर टाक. आणि काल बघितलं पण मेंदू म्हणजे माणूस आहे. मेंदू म्हणजे मेमरी आहे. मेंदू म्हणजे थिंकिंग आहे. मेंदू म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य, पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर आहे. मी ह्युमन बिईंग आहे बरोबर, पण माझ्यातली व्यक्ती, इंडिव्हिज्युअल आणि त्या व्यक्तीचं पर्सनॅलिटी हे करायला पाहिजे ना. त्यामुळे ते सगळे इथे आहे. त्याच्यावर तो पाय ठेवतो, त्याला पाताळात गाडतो आणि त्याला 3 वर देतो. एक म्हणजे काय, मी रक्षण करीन किंवा माझं सुदर्शन चक्र करेन, पाताळाचं राज्य तुला मिळेल. आणि तिसरं म्हणजे तू चिरंजीव होशील. सप्त इथे चिरंजीवीला म्हणतात ना, 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बलीर, व्यासो. बळी आहे तिथे. हा आहे. म्हणजे त्याला राज्यही दिलं, त्याला अमरही बनवलं, चिरंजीव. आणि मुख्य म्हणजे संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. आता बळीराजा सध्या शेतकऱ्याला म्हणलं जातं. कारण पाताळाचं राज्य म्हणजे जमिनीच्या खाली असलेलं. शेती करतो, त्याची पिकं, ती फुलझाडं, ती फळझाडं, मुळं सगळी खाली असतात. खालून ती वर येतात, खालून त्यांना पोषण मिळतं. म्हणजे बळीराजाचं राज्य. हे लक्षात घ्या. एवढा वामन अवतार पुरेसा आहे. आणखीन एकच तुम्हाला सांगतो, त्रिविक्रम म्हणतात त्याला. 3 पदा तुम्हाला सांगितलं, अवस्था आहेत. एक जागृती, वेकिंग स्टेट. दुसरी स्वप्न, ड्रीमिंग स्टेट. आणि तिसरी डीप स्लीप स्टेट, सुषुप्ती. याच्या पलीकडे 3 पावलं टाकली ना, त्याच्या पलीकडे त्रिविक्रम, पलीकडे समाधी अवस्था आहे. या सगळ्या 3ही अवस्थांचा अनुभव घेणारी अशी तुरीय अवस्था आहे.
चतुर्थ अवस्था, तिथे राहा. हा वामन अवताराचा संदेश आहे. आज वामन जयंती आहे, म्हणून वामनाला अभिवादन करताना, नमस्कार करताना स्वतःला सांगूया की कुठल्याही 3 अवस्था, आरंभ, मध्य, अंत, चौथी मी साक्षी होईन. साक्षीभाव ही ती अवस्था आहे. समाधी ही ती अवस्था आहे. चौथी, 4th स्टेट त्याला म्हणतात, चौथी अवस्था ती आहे. ते झाल्यानंतर आपण पुढचा अवतार हेच बघितलेलं आहे, परशुराम. परशुरामाची एक कथा बघणार आहोत आपण. आई रेणुका आणि वडील जमदग्नी सप्तर्षीतले, पण अत्यंत क्रोधी. जमदग्नींचा संताप म्हणजे प्रचंड. एकदा तिच्याकडून चूक होते. हे बसलेले आहेत पूजेला, ती वेळ ठरलेली आहे, मुहूर्त म्हणा, आणि हिला यायला उशीर होतो. उशीर का झाला? मला चक्कर आली. चक्कर का आली? पाय भाजत होते आणि प्रचंड सूर्याचं ऊन डोक्यावर आलं आणि मला भोवळ आली, म्हणून मी बसले, म्हणून उशीर झाला. हे तडक बाहेर आले आणि सूर्याकडे बघायला लागले आणि सूर्यावर संयम केला, इतकं रोखून बघायला लागले, स्टेअरिंग ॲट द सन, की सूर्य निष्प्रभ झाला, निस्तेज झाला. दिवस असून मावळला. पाखरांना, शेतकऱ्यांना कळेना की एकदम अंधार कसा झाला. आणि सृष्टीचा तोल ढळायला लागला. सूर्य आहे म्हणून ऋतू आहेत ना, सूर्य आहे म्हणून दिवस रात्र, उन्हाळा पावसाळा सगळं आहे. मग इंद्र आला. तो म्हणला की काय ऋषीवर हे करताय? ते काढा दृष्टी, सगळ्यांचा तोल गेलाय. या इकॉलॉजिकल बॅलन्स आपण म्हणतो ना, या सृष्टीचा तोल गेलेला आहे. नाही, त्यांनी त्रास दिला, माझा मुहूर्त चुकवला, माझ्या बायकोला. सोपं आहे, मी ही छत्री देतो, ती उद्यापासून घेऊन जाऊ द्या, आणि ही पादत्राणं देतो. आपण म्हणूया जगातली पहिली पादत्राणं भारतात झालेली आहेत, आणि जगातली पहिली छत्रीसुद्धा भारतात आलेली आहे. मग तिचा प्रश्न सुटला ना. आता दुसऱ्यांदा तिला उशीर झाला, रेणुकेला. हा दुसऱ्यांदा उशीर का झाला? ती खरंच सांगते की गंधर्व या पत्नी होत्या, त्यांना मुलं व्हायची, सगळं, पण लाड करणं किंवा चला जाऊया कुठेतरी फिरायला, हे घडायचं नाही ना. ऋषी तपश्चर्येत किंवा अध्यापनात आश्रम चालवत होते, आणि आश्रमात 5-5, 10-10 हजार विद्यार्थी होते. 1-2 विद्यार्थी नाहीत. हे परकीय लोकांनी लिहिलेलं त्यांच्या प्रवास वर्णनात. ते खोटं कशाला लिहितील? याज्ञवल्क्यांच्या आश्रमात किंवा नालंदा विद्यापीठात 10-10 हजार. मग ऋषीपत्नी कामच करायच्या. ते गंधर्व गेली होती फुलं आणायला, पूजा साहित्य आणायला, दुर्वा वगैरे, आणि गंधर्व त्यांच्या स्त्रिया पोहतायत, एकमेकाच्या अंगावर पाणी. त्यांना बरं वाटलं, बघत बसली. आणि नंतर एकदम अरे बापरे काय झालं, उशीर झाला. तिने सांगितलं की माझ्याकडून प्रमाद घडलेला आहे, तुला शासन झालं पाहिजे. बोलवलं, सगळ्या मुलांना बोलवलं. परशुराम लाकडं आणायला गेलेले आहेत कुऱ्हाड घेऊन. ते म्हणतात की आईकडून प्रमाद घडलेला आहे, आईचा शिरच्छेद करा. मुलं मान खाली घालतात, आमचा शिरच्छेद करा बाबा, आईचा शिरच्छेद आमच्याकडून होणार नाही. परशुराम येतात, बघतात तर वडील टापलेले, आईचं मान खाली, भावांच्या मानाखाली. झालं काय? प्रकार लक्षात आल्यानंतर म्हणाले, घेतली कुऱ्हाड होतीच हातात, आईचं डोकं उडवलं. कल्पना करा, देवानी सगळ्या नात्यांना मारलेलं आहे. हे उदाहरण दिलं तर आईला सुद्धा मारलेलं आहे. परशुराम अवतार आहे देवाचा. सोडून भक्त, देवे भक्त वधिला, नाही देखिला ना ऐकेला, शरणागतासी देव झाला वज्रपंजरो. हे लक्षात ठेवा, वज्राचा पिंजरा होता तो, रक्षण करतो फक्त भक्त. आईला ते प्रसन्न झाले, तूच माझा एकुलता एक मुलगा आहेस. हे बाकीच्या मुलात काही अर्थ नाही, माझं आज्ञापालन केलं नाही, मी प्रसन्न झालो आहे. काय पाहिजे? आई पाहिजे, आई पाहिजे. त्यांच्याकडे तशी शक्ती होती ना. ठेव तू तिचं मस्तक डोक्यावर, मी मंत्र म्हणतो. आणि मंत्र म्हणण्यापूर्वी परशुरामांनी सांगितलं हे लक्षात ठेवायचं की आपण विचार केला पाहिजे. उगीच ठेव आई, आणि आई थोडे तुझे उपकार वगैरे, नमस्कार वगैरे, तसं काही नाही. ते म्हणतात 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तिचं मस्तक जोडल्यानंतर इथे जर व्रण राहिला तर तिला कायम वाटत राहील, कसला नवरा माझा कुंकू लावताना. आरशात बघायला पाहिजे ना, कुंकू लावताना कसला नवरा माझा उडवलं डोकं, आणि कसला मुलगा माझा बाप म्हणला म्हणून उडवलं. तिला त्याची स्मृती राहता कामा नये. नो स्कार, नो मार्क, व्रण नको, वण नको तिथे. ठीक आहे, होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही आणि मी सोडून या सगळ्या प्रकाराची स्मृती, कारण भाऊ घाबरतील, माझ्या हातात कुऱ्हाड बघितल्यानंतर घाबरतील, पळून जातील, नाही 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 आम्ही नीट वागू वगैरे, सगळ्यांना विस्मृती झाली पाहिजे. म्हणाले तथा असतो. इफ यू कांट फॉरगिव्ह, फॉरगेट. फॉरगेटिंग इज हाफ फॉरगिव्हिंग. त्यांनी मला तो अपमान केला,
मी तो विसरलो, त्यांनी आठवण करून दिली, म्हणजे क्षमा केल्यासारखंच आहे. आपण क्षमा करतो आणि सांगतो त्या दिवशी तुला क्षमा केली होती की नाही, याला 10 वेळा क्षमा केली तरी सुधारत नाही. अरे क्षमेचा अकाउंट काय ठेवतो आपण, क्षमा करा आणि विसरून जा. म्हणून त्याच्यानंतर परशुरामाचा हे प्रसंग आहे. परशुरामाचा जो श्लोक आहे ना तो म्हणून आपण करणार, कारण नंतर राम आपण बघणार आहोत. रामाचं चरित्र आपल्याला माहिती आहे, उद्या बघणार आहोत. कृष्णाचं तर उद्या संपूर्ण चरित्रच बघणार आहोत, म्हणजे छोट्याच्या ग्लिम्सेस. आणि बाकीचे आपण कल्की बघितलेला आहे काल, आणि बुद्ध बघितलेला आहे. उद्या बुद्धाच्या जीवनातला एखादा प्रसंग पाहूया. पण एक गंमत बघा की परशुरामाचा जो श्लोक आहे तो श्लोक आज आपल्या जीवनाचा नाही, जगाच्या जीवनाचा बनला पाहिजे. अग्रतो चतुरो वेदान, 4 वेदांची पालखी निघालेली आहे. पृष्ठतो सशरम धनु, मागे धनुष्य घेतलेला वीर निघालेला आहे. पुढे ज्ञान आहे आणि मागे पराक्रम आहे, तरच ते रक्षण होणार आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम. ब्राह्म कोण आहेत? वेद, वेद निर्माण करणारे. क्षात्र कोण आहेत? हा धनुर्धर. शापादपी शरादपी. बाणानं जर काम झालं नाही ना तर ते शापानं झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी पाहिजेत. सत्ता आणि गुणवत्ता एकत्र आली पाहिजे. क्षात्र तेज आणि ब्राह्मतेज एकत्र आलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक व्यक्तीने. मी ठरवले ना, नाही म्हणजे नाही. अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात का? असतात. आपण तसे बनूया, काहीतरी ठरवूया. आणि ज्याच्यात इंटरेस्ट आहे, नाही मी ठरवले अंघोळ करणार नाही, असं ठरवू नका की काय 15 दिवस संकल्प पार पडलाय, सत्य संकल्पाचा दाता नारायण, असे नाही. दिवसातून 3दा स्नान करीन आणि 3दा देवाला फूल वाहीन. त्रिवार स्नान, त्रिवार गायत्री, त्रिवार उपासना आपण म्हणतो ना, ते करा ना. काहीतरी नकारात्मक न नका रागवणार नाही, हे पाहणार नाही, हे 15 दिवस पाहणार नाही, असं ठरवूया आणि ते पार पाडूया. क्षात्रतेज लागतं निर्धारासाठी आणि ब्राह्मतेज लागतं ठरवून ते कसं करायचं त्यासाठी. असू दे, दोन्ही आपण तेज आपल्यात त्यांचा संगम घडू दे, संयोग घडू दे. सत्ता गुणवत्ता, सत्ता क्षात्रतेज, गुणवत्ता ब्राह्मतेज. क्षत्रिय आणि ब्राह्मण हे वर्ण म्हणजे जाती नाहीत, त्या वृत्ती आहेत. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते.
ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून ते चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे सद्गुरुनाथ बालकृष्ण, वाङ्मयी मूर्ती कृष्णाची किंवा भागवत हीच भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे। कृष्ण, गोपाल कृष्ण आणि व्यास महर्षी सगळ्यांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।